ओके. हरे कृष्ण सर्वांना, स्वागत आहे सर्वांचे. तर आपलं मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे सर्वांचं. आपला हा उपक्रम कसा आहे, 18 दिवसात आपण भगवद्गीतेचे 18 अध्याय शिकणार आहोत. हा, रोज 1 तास आपला क्लास असणार, 4 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत. तर आता माझं नाव तेजस्विनी तांबवेकर आहे. मी कोल्हापूरहून तुम्हाला म्हणजे जॉईन झाले आणि तुम्हाला शिकवणार. आणि आपल्या को होस्ट आणि हे सगळी स्क्रीन शेअरिंग वगैरे आपल्याला रेश्मा माताजी सेवा देत आहेत आणि त्या मुंबईवरून जॉईन झाल्यात. हा, तर मी पहिले 9 अध्याय शिकवणार आहे. ही आमच्या सेवा असतात. पहिले 9 अध्यायची घेतली आहे मी सेवा. तर आपल्या ह्या अभ्यासक्रमाचं थोडक्यात तुम्हाला हे सांगते, म्हणजे स्वरूप. तर हे 18 अध्याय आपण जसजसे म्हणजे शिकत जाऊ ना, तसे तुम्हाला एक क्विज म्हणजे सोडवावी लागेल. तुमच्या ग्रुपवर हे येणार, रजिस्ट्रेशन करायची लिंक येईल. मग तुम्ही क्विज साठी रजिस्टर करा आणि 10 फक्त फिल इन द ब्लँक्स गाळांतर असतात 10. सोपी असतात. तर ती हे करायची, सोडवायची. प्रत्येक अध्यायाचे अशी 10-10 असणार. मग एक अध्याय पूर्ण झाला, त्याचं सबमिट केला की त्याच्या पुढचं असे ते कधी तुम्हाला जसं जमेल तसं हळूहळू 18 अध्याय आधी शिकायचे आणि इकडे जसे शिकाल तसे तिकडे क्विज पूर्ण करा. मग जेव्हा 18व्या अध्यायाची सबमिट करतो ना, तेव्हा तुमचं सर्टिफिकेट फोनवर डाउनलोड होतं. हे लेवल 1 म्हणतात. ह्या लेवल 1चं सर्टिफिकेट फोनवर डाउनलोड होणार 18 अध्याय पूर्ण झाले की. मग काय होणार, ते लेवल 1चं सर्टिफिकेट तुम्हाला लेवल 2 जॉईन करायला उपयोगी पडणार. आणि तुम्ही हे करू शकता, म्हणजे म्हणजे तुम्हाला काही प्रश्न वगैरे असले ना, तर तुम्ही विचारू शकता. आपलं शिकवून झालं की शेवटी पुन्हा तुम्ही म्यूट अनम्यूट करू शकता स्वतः. काही प्रॉब्लेम आला, काही शंका आली तर विचारा. हा, ओके. तर हे आपलं म्हणजे साधारण अशा स्वरूपाचा आहे आपला अभ्यासक्रम. तर आपण आता हे बघायला सुरू करूया, म्हणजे आपण प्रत्यक्षात सुरू करूया. तर आपण पहिल्यांदा हा आहे, हा इथे ही स्लाइड आहे ना, ही हे आहे म्हणजे अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग, कुरुक्षेत्राच्या युद्धस्थळावर सैन्याचे निरीक्षण. पण आपण पहिल्यांदा प्रभुपाद स्वामींचं जीवन बघणार आहोत थोडंसं. कसं आहे, आपण हा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ, हा म्हणजे इस्कॉन, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ मँगलोर, मँगलोरचा हा उपक्रम आहे. तर आपण इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी, त्यांना प्रणाम करते. पुन्हा आमच्या मराठीचे ग्रुप हेड पूजा माताजी आणि ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्या अन्वया माताजी, त्या सगळ्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही पण आला त्याबद्दल तुमचे पण आभार.
स्वागत आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या. आता आपण बघूया हळूहळू. म्हणजे काय आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. तर हे बघा. हा भक्तिवेद प्रभुपाद स्वामी आहे, त्यांना काय म्हणायचं? भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद ह्यांनी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटनेची स्थापना केली आणि त्यांच्या शिकवणुकीवर आधारित हा आपला क्लास असणार आहे. हा तर त्यांना प्रणाम करूया. पुन्हा या बाजूला इस्कॉन मँगलोरचे राधा गोविंद आहेत, त्यांना पण प्रणाम करू. कृष्णाला पण प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि आपला प्रवास आता हा सुरू करूया. हा तर कसं आहे ना, आपल्याला थोडीशी माहिती हवी ना, की आपण कुठून आलो म्हणजे सॉरी कुठून आलो म्हणजे की हे संघटना कुठली, कोणी बनवली, म्हणजे गुरु शिष्य परंपरेत कुठले आहोत आपण, हे आपल्याला कळायला हवं. म्हणजे हे तुम्ही कोणाकडून शिकताय? तर आपण जरा प्रभुपाद स्वामींचं चरित्र पाहूया. हा थोडक्यात म्हणजे तुम्हाला कळेल. तर प्रभुपाद स्वामींचा जन्म की नाही 1 सप्टेंबर 1896. 1 सप्टेंबर 1896 ला कोलकात्यामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचं नाव गौरमोहन डे होतं, आईंचं नाव रजनी देवी होतं. वडिलांचा कापडाचा व्यापार होता. तर लहानपणापासून आहे ना, त्यांचे वडिलांना वगैरे ते बघत आले. ते अतिशय धार्मिक असं वातावरण होतं त्यांच्या कुटुंबात. आणि जेव्हा ते झाले ना, तेव्हा पत्रिका दाखवली होती त्यांची, बाळ असताना ना ते झाले तेव्हा. तर पत्रिका बघितल्यावर त्या गुरुजींनी सांगितलं होतं की हा आहे ना थोर कृष्ण भक्त होईल आणि कृष्णाची जगभरात 108 मंदिरं बांधेल हा मोठा होऊन. मग असेच मग म्हणजे त्यांच्या घरात धार्मिक वातावरण. वडील घरी आले ना की स्नान संध्या वगैरे ते सगळं करून गीता भागवत वाचत, मग त्याच्यानंतर कृष्णांना नैवेद्य अर्पण करून कीर्तन वगैरे करत असं. हा आणि तर हे मोठे होताना हे सगळं बघतच मोठे होत होते की कसे वडील खाताना सुद्धा आधी कृष्णांना अर्पण करून असं. मग 5 वर्षाचं असताना ते एकदा आपल्या वडिलांना म्हणाले की पुरीच्या जगन्नाथांची यात्रा असते ना, रथयात्रा, तशी आपण पण मला पण काढायचे. मग त्यांच्या वडिलांनी त्यांना ते छोटं पहिल्या फोटोमध्ये दिसतंय बघा, छोटा रथ बनवून दिला, त्या प्रतिमा दिल्या जगन्नाथांच्या, सुभद्रा बलभद्र त्यांच्या. आणि ते गल्लीतल्या त्यांच्या छोट्या बाल मित्रांबरोबर बरेच दिवस हे काळ म्हणजे हे लहान होते 5 वर्षाचे, पण त्यांनी ती रथयात्रा काढली होती. हा असं म्हणजे लहानपणापासून त्यांना प्रेम होतं कृष्णाविषयी. मग आणि त्यांच्या घरी ना असं शुद्ध भक्त किंवा संत वगैरे ह्यांचं येणं जाणं असायचं. त्यांच्या वडिलांकडनं भेटायला वडील त्या सगळ्यांना प्रसाद द्यायचे वगैरे असं त्यांचं म्हणजे ते संतांच्या संगतीत बऱ्यापैकी मोठे झाले. मग एक दिवस ना म्हणजे ते 1922 मध्ये प्रभुपाद स्वामींचं कॉलेज वगैरे मध्ये होते ते, आणि तेव्हा ना त्यांचा मित्र म्हणाला की चल एक सत्संग ऐकायला माझ्याबरोबर. एक खूप म्हणजे ज्ञानी असे गृहस्थ आलेले आहेत. तर प्रभुपाद स्वामी म्हणत होते की नाही मी नाही येत, मी तर बरेचदा हे असं ऐकतच असतो, आज नाही मी येणार. पण त्यांचा मित्र त्यांना अक्षरशः ओढतच घेऊन जातो. मग गेल्यावर काय होतं, त्यांना वाटलेलं नसतं की आपण जास्त वेळ तिथे थांबू वगैरे. पण जे गेल्यावर ना भक्ती सिद्धांत सरस्वती आलेले असतात तिथे, हे दिसतायत ना मधल्या फोटोत ते. ते त्यांना बघून म्हणतात की तुला भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी पाश्चात्य देशात जायचंय आणि आपले हे जे वैदिक ग्रंथ आहेत ना त्याचं तुला इंग्लिश भाषेमध्ये ट्रान्सलेशन करायचंय. तर ते असे अचंबित होतात. ते म्हणतात की असं कसं म्हणजे तुम्ही सांगताय, आणि म्हणतात की कसं आहे ना, हे तर ऑलरेडी म्हणजे आपला जे हे सुरू आहे ना, म्हणजे तो काळ 1922 ला भेटलेले असतात. तो काळ पारतंत्र्याचा काळ होता. भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. तर म्हणतात असं कसं शक्य आहे? कोण तेव्हा वैदिक ह्याला कोण विचारत होतं? कोण ऐकणार आपलं? तर ते खूप छान सांगतात भक्ती सिद्धांत सरस्वती तेव्हा. ते म्हणतात की हे बघ, ह्या बाह्य परिस्थिती आहेत. ह्या सतत बदलत असतात. तू मी जे सांगतोय ते कर.
आणि प्रभुपाद स्वामींबरोबर तिथे 2 तास त्यांच्या बरोबर बोलत थांबतात. पहिलीच भेट असते 1922 मध्ये, आणि 1933 मध्ये प्रभुपाद स्वामी त्यांच्याकडून दीक्षा घेतात. म्हणजे हे भक्ती सिद्धांत सरस्वती आपल्या प्रभुपाद स्वामींचे गुरु आहेत. हा, तर असं. पण मग तिथून बाहेर पडल्यावर म्हणजे गुरु तर भेटतात, मग प्रभुपाद स्वामींच्या खरं पैशाचा प्रॉब्लेम असतो ना, त्यामुळे ते तर काय तेव्हा जाऊ शकत नाहीत पाश्चात्य देशात. पण प्रयत्न करत असतात. म्हणजे वैदिक ज्ञान, भागवत धर्माचं ज्ञान द्यायसाठी, प्रसार करण्यासाठी प्रयत्न करत असतात. माताजी पुढची स्लाइड घ्या. म्हणजे ना त्याच्यानंतर असाच काळ जात राहतो आणि 1959 मध्ये सरळ प्रभुपाद स्वामी हे घेतात, संन्यास, आणि वृंदावनात राहायला जातात. त्याच्या आधी पण आहे ना ट्रान्सलेशन, म्हणजे घरात असं प्रयत्न करतच असतात की हे इंग्लिशमध्ये आपल्या ग्रंथांचं ट्रान्सलेशन करणं. पुन्हा एक पत्रक म्हणजे माहिती पत्रिका छापून घेत असतात आणि त्या स्वतःच छापून घेत असतात, स्वतःच त्या वितरित म्हणजे विकण्याचा पण प्रयत्न करत असतात वगैरे, असं खूप करत असतात. शेवटी संन्यासच घेतात 59 मध्ये, 1900. मग त्याच्यानंतर आहे ना, त्यांना माहित असतं ना, त्यांच्या त्यांच्या गुरूंची आज्ञा असते की तुला वैदिक धर्माचा म्हणजे भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी पाश्चात्य देशात जायचंय. मग ते काय ठरवतात की ठीक आहे. आणि मग 1965 मध्ये सुमती देवी मुरारी म्हणून एक होत्या, ज्यांची सिंधिया शिपिंग कॉर्पोरेशन म्हणून म्हणजे जहाजांची ती कंपनी होती. तर त्यांना जाऊन भेटतात त्या आणि म्हणतात मला एक अमेरिकेला जायचं तिकीट द्या. तर त्या म्हणतात की तुमचं वय पहा, ह्या वयात तुम्हाला हा प्रवास झेपणार नाही. त्यामुळे त्या नाही म्हणतात. तरी पण ते परत एकदा जातात 1 महिनाभराने आणि म्हणतात नाही, तुम्ही मला एक तिकीट द्या. मग त्या आहेत ना, त्या एक तिकीट देतात आणि प्रभुपाद स्वामींना 13 ऑगस्ट 1965 हे जलदूत नावाचं जहाजातून अमेरिकेला जायला बाहेर पडतात. खूप कमी रुपये असतात, म्हणजे अगदी कमी पैसे असतात आणि बाकी काही बरोबर नसतं. आणि हे जहाज म्हणजे प्रवासी जहाज नव्हतं. जहाज थोडी सुखदायक अशी असतात. हे जहाज कार्गो होतं, मालवाहू जहाज होतं. आणि वय केवढं जास्त, 1900 म्हणजे 65 मध्ये बघा, त्या एवढ्या वयात ना बाहेर पडतात. तर ना प्रभुपाद स्वामींना तेव्हा पण मनात विचार येत असतो, कोणही आपलं तिकडे ओळखीचं नाही, परका प्रांत आपला, आणि त्यांचं हे वैचारिक हे वेगळी, धर्म वेगळा, काय होणार. पण गुरूंच्या शब्दावर विश्वास असतो आणि बाहेर पडतात. मग म्हणजे बऱ्याच दिवसांचा मोठा प्रवास असतो. एकदा त्यांना प्रवासात हे पण येते, हार्ट अटॅक पण येतो हलकासा असा. पण नाही, म्हणतात गुरुनी सांगितलंय जायचं. आणि त्यांना एक दिवस ना स्वप्नात दिसतं की ह्या जहाजाला ना खालून कृष्णाने असा हात लावलेला आहे. मग म्हणतात कोणी बरोबर नसलं तर कृष्ण तर आहेत आपल्या बरोबर. आणि मग जातात. म्हणजे तिथे माताची पुढची स्लाइड घ्या. हे जहाज ऍक्च्युली बोस्टनला जातं, तिथे त्यांचा एक मित्राचा मुलगा असतो. पण तिथे प्रभुपाद स्वामी थांबत नाहीत. प्रभुपाद स्वामी न्यूयॉर्कला येतात आणि एका गार्डन मध्ये ना रोज संध्याकाळी हरे कृष्णाचं कीर्तन करत, हरे कृष्ण असे बसत असतात. मला तिथे आजूबाजूची मुलं वगैरे असतात ना, माणसं थोडीफार ती येत असतात, म्हणजे त्यांना खूप प्रसन्न असं वाटत असतं. मग ती येऊन बसत असतात, रोज संध्याकाळी बघत असतात. मग अशा ओळखी होत जातात, लोक मागून म्हणजे जमत जातात. आणि मग 1959 गेलेले असतात ना तिकडे. 66 मध्ये बघा, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची स्थापना झाली. आणि तिथून पुढे मात्र झाली ते झाली. जगभर प्रभुपाद स्वामींनी कृष्ण म्हणजे गीता, भागवत ह्यांचं ज्ञान, म्हणजे भागवत धर्माचं ज्ञान प्रचार प्रसार केला. शुद्ध भक्ती विषय, पुन्हा कृष्णांची मंदिरं जगभरात स्थापन केली. हा, आणि आपल्या प्रभुपाद स्वामींनी मुख्य एक चांगलं हे महत्वाचं काम केलं की आपल्या धर्मग्रंथांचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. आणि आजही ना, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. आजही बऱ्याच युनिव्हर्सिटीज मध्ये वगैरे प्रमाणित ग्रंथ म्हणून प्रभुपाद स्वामींचे हे ग्रंथ ना अभ्यासासाठी घेतले जातात. हा, वैदिक धर्माचा अभ्यास करण्यासाठी. आणि त्यांनी बॅक टू गॉड हेड, जाऊ देवाची या गावा, मराठीत पण अवेलेबल आहे.
हे एक म्हणजे मासिक सुरू केलेलं आहे, तेव्हा केलेलं, आजही सुरू आहे. तर असं बरंच काय काय केलं. आणि मुख्य म्हणजे आता मग ही जी आपण भगवद्गीता शिकणार आहोत ना, ही प्रभुपाद स्वामींनी हे केलेली आहे. ते त्यांनी लिहिलेली, जशी आहे तशी आपण भगवद्गीता शिकणार आहोत. तर हे प्रभुपाद स्वामींचं थोडक्यात जीवन चरित्र, की आलं ना तुमच्या लक्षात, की कोण होते, काय आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. तर कृष्ण भावनेचा प्रसार प्रचार करणं ही एक संघटना आहे, एवढंच ध्येय आहे. आम्हाला त्याची पुढची स्लाइड घ्या. आता आपण आपल्या नामानिष्ठ प्रभूजींना बघूया. तर जगभरात हे केली हा प्रभुपाद स्वामींनी, ट्रॅव्हलिंग करून करून कृष्ण भावनेचा प्रसार प्रचार. घ्या त्याची पुढची स्लाइड. तर हे आपल्या इस्कॉन मँगलोरचे राधा गोविंद आहेत. हा, त्यांना प्रणाम करा, त्यांचा आशीर्वाद घ्या. घ्या माताजी पुढची स्लाइड. मग काय झालं माहितीये, जेव्हा कोविडची हे आली ना, कोविडची पहिली साथ, ते हे आधी मँगलोर हा कर्नाटक मध्ये आहे. कर्नाटकची एकदम दक्षिण टोक येतं, केरळच्या जवळच येतं ते. मग काय झालं, ते प्रभू हे आपले नामानिष्ठ दास प्रभूजी हे इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष आहेत. मग ते लोक आहेत ना, कॉलेजमध्ये, शाळांमध्ये आणि ऑफिस असं प्रत्यक्षात जाऊन हे करायचे, भागवत धर्माचा प्रचार प्रसार. मग कोविडची पहिली लाट आली तेव्हा सगळं थांबलं. मग थांबल्यावर मंदिरात सगळी हे झालीत ना बंद. मग म्हणाले की काय करायचं आता. मग त्यांनी आहे ना विचार केला की का आपण ऑनलाईन शिकवू नये. आणि मग हा आता ह्या ज्या तुम्ही स्लाइड शिकणार, ज्याद्वारे गीता शिकणं आम्हाला, म्हणजे खूप जण सांगत असतात की या स्लाइड मधून शिकणं खूप सोपं झालं. मग ह्या नामानिष्ठ दास प्रभूजींनी आपल्या ना ह्या स्लाइड्स तयार केलेल्या आहेत अभ्यास करून. आणि त्यांनी हा उपक्रम सुरू केला की रोज एक अध्याय, 18 दिवसात 18 अध्याय आणि एकच तासाचा. हा सगळा अभ्यासक्रम आहे ना, हा आपल्या नामानिष्ठ दास प्रभूजींनी डिझाईन केलेला आहे. आणि मग आपल्या मराठीमध्ये जे मग बरेच भाषांमध्ये हे सुरू झालं. जशी लोक जोडली गेली तसा प्रत्येकाच्या भाषेत, मग खूप भाषात भाषात हे असतं सुरू. म्हणजे कन्नड, तेलुगू, तमिळ, मल्याळम, आपली मराठी, कोकणी, तुलू, हिंदी, इंग्लिश अशा बऱ्याच भाषांमध्ये. मग हे मराठीत आता तुम्ही ह्या ज्या स्लाइड्स बघणार ना, ते आपला हा जो मराठीचा ग्रुप आहे त्यातल्या बऱ्याच म्हणजे माताजीनी वगैरे सेवा देऊन हे इंग्लिश मधलं ट्रान्सलेशन मराठीत करून ह्या स्लाइड्स केलेल्या आहेत. त्यामुळे आपण मराठीत शिकणार आहोत. तर आपले नामानिष्ठ दास प्रभूजी हे IIT कानपूर मधून त्यांनी बीटेक केलेलं आहे. ओके. आणि तुम्ही कधी मँगलोर बाजूला गेलात तर आता मंदिराचं बांधकाम सुरू आहे. म्हणजे होत आलंय तसं बऱ्यापैकी. तुम्ही मँगलोर बाजूला कधी गेलात तर अवश्य भेट द्या मंदिराला. ओके. तर आपल्या प्रभू म्हणजे नामानिष्ठ दास प्रभूजींना पण प्रणाम करूया. त्यांच्याचमुळे हा अभ्यासक्रम आपल्याला सोपा झाला. तर ही गुरु शिष्य परंपरा बघा, नामानिष्ठ दास प्रभूजींचे गुरु हे जयपताका स्वामी मध्ये आहेत ना, ते त्यांचं नाव जयपताका स्वामी महाराज आहे. आणि त्यांचे गुरु कोण, प्रभुपाद स्वामी. आणि प्रभुपाद स्वामींचे भक्ती सिद्धांत सरस्वती. व ही गुरु शिष्य परंपरा आहे, आपल्याला माहित असायला हवी की कुणाकडून आपण शिकतोय. कोण मनाचं काही शिकवत नाही. आपण भगवद्गीता कशी शिकतोय, जशी आहे तशी. त्यात आम्ही पण जे शिकलो वरिष्ठांकडून तेच शिकवतोय. मनाचं काही घातलेलं नाही, मला वाटतं म्हणून. जे प्रमाणित आहे शास्त्रांनी जे सांगितलंय ते. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. ओके. तर हा उपक्रम आहे, हा लहान मुलांसाठीची आहे. ही भगवद्गीतेचा हा क्लास फॉर चिल्ड्रन आहे, लहान मुलांचा. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता ना गीता, भगवद्गीता म्हणजे काय, दोन शब्द येतात बघा ह्याच्यात, भगवत आणि गीता. मग ह्याचा अर्थ काय आहे पहिल्यांदा, तर भगवत म्हणजे भगवान. हा आणि गीता म्हणजे काय, त्यांनी गायलेलं गीत आहे. तर भगवद्गीता हे कृष्णाने गायलेलं गीत आहे. लक्षात ठेवा, भगवद्गीतेचा अर्थ काय, तर हे कृष्णाने गायलेलं गीत आहे. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. मग आता का शिकायची आपण भगवद्गीता, असा एक प्रश्न पडतो ना बाबा.
कशाला वेळ फुकट घालवू किंवा कशाला 1 तास बसू आणि अभ्यास आणि करू तिचा, असं वाटतं ना, तर नाही तसं नाहीये. तुम्ही आलाय ह्या वयात, तर तू आलायस कौस्तुभ, हे हे खूप छान आहे, की हीही काहीतरी भगवंतांची कृपा आहे, की एवढ्या लहान वयात तुम्ही आलात इथे. कसं आहे ना, आपल्याला बघ तुम्ही इलेक्ट्रिक वस्तू आपण काही घेतल्या वगैरे म्हणजे टीव्ही, मोबाईल, वॉशिंग मशीन, तर त्याच्याबरोबर युजर मॅन्युअल मिळतं एक. कसं वापरायचं असं लिहिलेलं असतं की नाही त्या पुस्तकात. माहिती पुस्तक मिळतं ना, प्रत्येकाबरोबर एक युजर मॅन्युअल. तसं मनुष्य जीवनाचं कुठं कोणी कसे वागतात माणसं. प्राणी जास्त तर तसे वागत नाहीत, पण माणसं बघा किती बेभान वागतायत. तर मग मनुष्य जीवनाला काय वागायचं, कसं काय वागण्याची अपेक्षा आहे, का मिळतो मनुष्य जन्म? हे सगळे ची उत्तरं असतात ना, आपल्याला आता तो मिळालाय, तर आपलं काय कर्तव्य आहे? आपण काय मिळवायचंय ह्या ह्याच्यात? का तर हे सगळं म्हणजे हे करा, ते करू नका, कुठून आलो आपण, ही सगळी जी माहिती आहे ना, ते भगवद्गीता देते आपल्याला. म्हणजे भगवद्गीता म्हणजे काय आहे? तर जीवनाचं पुस्तक आहे. त्यामुळे आपण मनुष्य आहोत म्हटल्यावर स्वतःच्या जीवनाच्या पुस्तकाचा अभ्यास करायलाच हवा ना. त्या बाकी कुठेही कुठलेही विषय शिका, म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये चला. हे मुळात शिकवलंच जात नाही, की माणूस म्हणून आपण काय करायचंय. तर भगवद्गीता आपल्याला मूळ, म्हणून ती भगवद्गीता हे सगळ्याचं मूळ तत्व आहे, की तुम्ही काय करायचं, काय नाही हे जीवनाचं ज्ञान देते ती. हां, ती एक युजर मॅन्युअल आहे. जीवनाचं पुस्तक आहे. ओके, म्हणून शिकायची आहे ती आपण. घ्या माताजी पुढची स्लाईड. ओके. आता ना कधी-कधी आपल्याला असं वाटतं ना, की का बरं आपल्याशी देव बोलत नाही? कुठे असेल तो? हां, असं वाटतं, प्रत्येकाला वाटतं. नॅचरल आहे वाटणं, त्याच्यात काय असं वाईट नाही. तर आपल्याला ना, हे बघा ह्या स्लाइडमध्ये त्यांनी दाखवलंय, की जेव्हा आपल्याला असं वाटतं ना, तेव्हा गीता उघडायची. हां, कृष्ण आणि गीता वेगळे नाहीयेत. भगवद्गीता आहे, तेच कृष्ण आहेत. हां, ते जेव्हा तुम्हाला असं वाटणार ना, की तेव्हा तुम्ही सरळ गीताच म्हणजे उघडा आणि वाचायला सुरू करा. कृष्णच गीतेच्या माध्यमातून तुमच्याशी बोललेले आहेत. हां, तर गीता आणि कृष्ण बिलकुल वेगळे नाहीयेत. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. आता इथे म्हणजे आपण तर खूप लहान, हे गांधीजी, आइन्स्टाईन अशा लोकांनी पण भगवद्गीता जीवनात फक्त अभ्यासली नव्हती. त्यांनी त्याच्यावर त्याप्रमाणे जीवन जगले. आता गांधीजी काय म्हणतात, जे लोक गीतेवर ध्यान करतात, त्यांना दररोज नवीन आनंद आणि नवीन अर्थ प्राप्त होतो. हं. पुन्हा इथे आइन्स्टाईन, हे त्यांची त्यांची मतं आहेत. त्यांनी गीता अभ्यासली आणि जीवनात आचरणात पण आणली होती. आइन्स्टाईन काय म्हणतात, आता हे तर सायन्सच्या फील्ड मधले होते पक्के. तरी पण बघा त्यांना गीतेविषयी प्रॉब्लेम नव्हता. आता जसं तुम्ही शिकाल ना, तसं कळेल की विज्ञानच आहे हे. खरं तर काही वेगळं नाहीये. जेव्हा मी भगवद्गीता वाचतो आणि तेव्हा म्हणजे असे वाटते की देवाने हे विश्व कसे तयार केले आहे, जे इतके भव्य आहे. ओके, घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, आता आपण हीच भगवद्गीता का, आपल्या इस्कॉनची भगवद्गीता जर का प्रत्येकाच्या बऱ्यापैकी घरी असते, तुम्ही असेल तर उघडून बघा, त्याच्यावर लिहिलेलं आहे जशी आहे तशी. मग हीच भगवद्गीता का आपण अभ्यास करतोय? तर आता फोन चार्जिंगला लावला तुम्ही, हा, आणि समजा म्हणजे चार्जरची पिन फोन मोबाईल मध्ये घातलात, इकडनं वरून बटन पण सुरू केलात, पण समजा वायरच कुठेतरी कट झाली असेल, तारातली वगैरे, तर हा आहे ना कौस्तुभच्या घरी, त्याच्यावर लिहिलंय जशी आहे तशी. मग ती का जशी आहे तशी? तर त्याच्यासाठीच की आता वायर कुठेतरी कट झाली असली तर तुमची हे होईल का, म्हणजे मोबाईलचं चार्जिंग होईल का? होणार नाही. लाईट तर वरून सुरू राहणार, लाईटचा खटका स्विच, हा, पिन तर जोडलेली असणार, पण चार्जिंग होणार नाही मोबाईलला का, तर वायर कुठेतरी कट झाली आहे. मग आपली ही जी भगवद्गीता आहे ना, ही शुद्ध गुरु शिष्य परंपरेतून आलेली आहे. ती ना, तू शृंखला कुठनं तुटलेली नाहीये.
म्हणजे आता आपण बघितले आपले नामानिष्ठ दास प्रभूजींचे गुरु जय पताक आहेत आणि त्यांचे म्हणजे भक्ती वेदांत आपले स्वामी प्रभुपाद आणि स्वामी प्रभुपादांचे त्यांचे गुरु भगवद्गीतेत दिलेली आणि आपण खास बघणार आहोत एका स्लाइड मध्ये आपली गुरु शिष्य परंपरा. तर अशी करत आहे ना ती गुरु शिष्य परंपरा थेट नारदांना कुणी दिलं ज्ञान ब्रह्मानी, ब्रह्मांना कुणी दिलं कृष्णानी, अशी थेट तिथपर्यंत जाते. ही शृंखला कुठे तुटलेली नाहीये. शुद्ध ज्ञान जसंच्या तसं तुमच्यापर्यंत आलेलं आहे. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा म्हणजे नाही, थांब एक मिनिट. कृष्णाचे शिष्य कृष्णाचे शब्द शिष्य उत्तराधिकार परंपरेच्या अतूट शृंखलेमध्ये यायला पाहिजेत. म्हणजे गुरु शिष्य परंपरेतनं अतूट आलेले आहेत ते तुमच्यापर्यंत. मला वाटतं म्हणून कुणी ह्यात काही मनाचं घातलेलं नाहीये. जे गुरुनी प्रमाणित ज्ञान दिलं ते जसंच्या तसं पुढं दिलेलं आहे. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा म्हणजे तुम्हाला कळेल. आता इथे ही दोन मुलं आहेत ना, ही आपली वरची आहे ना, हे आहे, गुरु शिष्य परंपरा प्रभुपाद स्वामी, त्याच्यानंतर भक्ती सिद्धांत सरस्वती, त्यांचे गुरु गौर मोहनदास, त्यांचे गुरु भक्ती विनोद ठाकूर आणि भक्ती विनोद ठाकूरांचे गुरु थांबा हा बघून सांगते काय बरं त्यांचं नाव. एकच सेकंड. गौर किशोरदास बाबाजी, गौर किशोरदास बाबाजी असे. आणि अशी ही पूर्ण ना आपली आपली गुरु शिष्य परंपरा काय म्हणायची, ब्रह्म मध्व गौडीय धारा आहे आपली, ब्रह्म मध्व गौडीय. तर आपली पूर्ण ह्यांच्यापर्यंत जाते, नारद आणि नारदांकडून ब्रह्माजी, ब्रह्माजींकडून कृष्ण अशी आहे. ओके. मग आता का, तर ही खाली 3 मुलं आहेत बघा, आंबे काढतायत झाडावरून. मग आता समजा तो मुलगा एकटाच असता, झाडावर चढला असता आणि आंबे जे पिकलेले खाण्यासारखे आंबे आहेत ते त्याने तोडून खाली टाकले असते, किंवा पुरतील तेवढे एकतर त्याने खिशात ठेवले असते. मग झाडावर खिशात ठेवले असते तरी चिंगरलेच असते, खाली टाकले असले तरी दणका बसल्यामुळे तिथे नंतर पिकताना ते आंबटच बनतात, किंवा माती आतमध्ये गेली असते, असं काहीतरी झालं असतं. मग जसा ओरिजिनल चवीचा आंबा असता तसा खायला मिळाला असता का आपल्याला? कौस्तुभ मिळेल का आंबा तसा खायला तो ओरिजिनल चवीचा? नाही. हा, नाही. मग आता ही मुलं कशी काढतायत बघ, तो एक जण झाडावर चढलाय, दुसऱ्याच्या हातात देतोय आणि तो दुसरा त्या मुलगीकडे एक टोपली आहे, त्या टोपलीमध्ये नेऊन ठेवतोय. म्हणजे झाडावरच्या आंबा टोपलीत पिकेल आणि पिकून जेव्हा जो पुढचा कोण खाईल किंवा ही मुलं पण खातील, चवीत फरक पडणार नाही. तशी आपली हे ज्ञान आहे. ह्यामध्ये आहे ना, जसं गुरुनी शिकवलं तसं प्रमाणित हे पुढे पुढे पुढच्या पुढच्या पिढीला दिलेलं आहे. त्यात बाहेरची अशुद्धी नाही मिसळलेली, माती वगैरे सारखी. हा, म्हणून हे शुद्ध गुरु शिष्य परंपरेतली आपली भगवद्गीता आहे. ओके माताजी, पुढची स्लाइड घ्या. आता ना कुणी शिकावी हा पण एक प्रश्न असतो ना. आम्ही ह्या धर्माचे नाही, आम्ही शिकावी का मग, किंवा मी भारतात राहत नाही, किंवा मराठी माझी भाषा नाही, मराठी किंवा आपण संस्कृत म्हणू, माझी भाषा नाही मग मी शिकावी का, काम करतो आता, काय गरज आहे, म्हाताऱ्यांची ही काम आहेत, असं म्हणजे कुणी शिकावी भगवद्गीता. तर आहे ना, ती मुळात बनतानाच काय उपमा काय दिली आहे बघा, भगवद्गीता ही सूर्यासारखी आहे. हा, ती सूर्य बघा सगळ्यांना प्रकाश देतो, जिथे जिथे त्याची किरणं पोचणार त्याचं काम काय आहे, प्रकाश देणं, तो सगळ्यांना देतो. तशी भगवद्गीता ही सूर्यप्रकाशासारखी आहे, ती सगळ्यांसाठी आहे. तुम्ही मनुष्य आहात ना, मग भगवद्गीता शिकायला हवी तुम्ही, ते तुमचं कर्तव्य आहे. कर्तव्य म्हटलंय हा इथे, असं नाही की तुम्ही प्लीज शिका. तर मनुष्य जन्म मिळालाय ना, व तुम्ही कुठेही राहा, कोणतीही तुमची भाषा असू दे, तुम्ही स्त्री पुरुष लहान मूल मोठं असा, तुम्ही म्हणजे वयाने कोणही असा, गृहस्थ असा, काही असा, पण तुम्ही मनुष्य आहात ना, तर तुम्ही भगवद्गीता शिकायला हवी. ती सूर्यासारखी आहे, ते ज्ञान सर्वांसाठी आहे. ओके. आणि त्याशिवाय जीवनाचं मनुष्याच्या काय आहे, म्हणजे का मिळतं, काय कर्तव्य हे आपल्याला कळत नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आता हा एक विशाल ग्रंथ आहे, तसा त्याचा अभ्यास करायला ना तुम्हाला 1 ते 1.5 वर्ष लागेल जवळजवळ.
पण आपण ह्या 18 दिवसात 18 अध्याय ह्याच्यात काय करणार आहोत? कृष्ण आणि अर्जुन यांचा एक विचार प्रवाह आहे, त्याच्यावर म्हणजे मुख्य फोकस करणार आहोत. हा महत्वाचे श्लोक घेऊन तो विचार प्रवाह समजून घेणार आहोत. आणि ह्याचा उद्देश काय आहे? गीतेच्या अजून सखोल अभ्यासासाठी तुम्हाला तयार करणं. हा ओके, बाताची घ्या पुढची slide. तर आपलं सहर्ष स्वागत आहे. चला आपण आता प्रत्येक प्रवासाचा सुरुवात एका पावलाने होते, आपण सुरू करूया. हम्म तर हे बघा, ती सिच्युएशन समजून घ्या हा कशी होती तेव्हा. अगदी युद्ध म्हणजे शंखनाद पण झालेले होते. एका बाजूला कौरवांचं युद्ध होतं, एका बाजू सैन्य होतं, एका बाजूला पांडवांचं सैन्य होतं. आणि शंखनाद पण झालेले होते, म्हणजे युद्ध जस्ट स्टार्ट होणार होतं. तेवढ्यात अर्जुन कृष्णाला काय म्हणतो की माझा रथ आहे ना, मधी मोकळी जागा सोडलेली असते ना, दोन सैन्यांच्या समोरासमोर उभं असताना, तू बरोबर तिथे मध्ये नेऊन उभं कर. मला बघायचंय की मी म्हणजे कोणाविरुद्ध मी लढणार आहे. स्वकीयांविरुद्ध लढणार असतो ना तो, कुणालाही त्रास होणारच. मग तो म्हणतो की तू मला बघायचंय ते, तू मध्ये घेऊन चल. आणि तिथं मध्ये घेऊन जातो कृष्णाच म्हणजे अर्जुनाचा रथ. आणि हा सांगतो की आता मी लढणारच नाही, म्हणून मी स्वकीयांना माझ्या त्यांना म्हणजे माझी भाऊ, माझे गुरु, माझे आजोबा, स्वकीयांना मारून मिळणारं राज्य मला नकोस. ही पार्श्वभूमी आहे. आणि ते बघतो तिथे शस्त्र म्हणजे शस्त्र टाकून देतो. तो क्षत्रिय असतो, क्षत्रिय कधी हातातनं शस्त्र सोडत नसतात. तर शस्त्र टाकून देतो आणि म्हणतो नाही केशवा, मी नाही लढू शकत. ही एक पार्श्वभूमी आता आपण बघूया. हा हे म्हणजे ह्या पहिल्या अध्यायात जरासं हे येतं, महाभारताचा बॅकग्राऊंड येतं. उद्यापासून खरी गीता सुरू होते. काही महाभारताचं काही नाहीये त्याच्यात. तर कृष्णांचं एक नाव आहे पार्थसारथी. का बरं म्हणतात त्यांना पार्थसारथी? पार्थ हे अर्जुनाचं नाव आहे. बरं, आधी अर्जुनाला पार्थ का म्हणतात? तर कुंती महाराणींचं मुलगा अर्जुन. मग कुंतींचं एक नाव म्हणजे कुंतींचं माहेरचं अजून एक नाव होतं पृथा. पृथा पृथाचा पुत्र तो पार्थ. आणि ह्या कृष्ण त्याचे सारथी बनले, म्हणजे त्याचा रथ होता ते चालवणारे त्याला सारथी म्हणतात. मग पार्थाचे सारथी बनले ते, म्हणून कृष्णांना पार्थ सारथी म्हणतात. मग आपण पण आपल्या जीवनाचा रथ कृष्णांच्या हाती देऊया. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आता भगवद्गीतेमध्ये ना एकूण 700 श्लोक आहेत. त्यातले 574 श्लोक कृष्णांच्या मुखातून आलेले आहेत. अर्जुनाच्या किती आहेत? 84 आहेत. संजयाचे 41 आहेत आणि धृतराष्ट्राचा एकच आहे. पहिलाच एकच श्लोक धृतराष्ट्रांचा आहे. आणि हे जे संजय आहेत ना, हे कोण? हे धृतराष्ट्राचे मंत्री असतात. आणि मुख्य म्हणजे व्यासदेव ज्यांनी ही सगळी पुराणं वगैरे लिहिलेली आहेत. महाभारत पण व्यासदेवानीच लिहिलं. तर व्यासदेवांचा शिष्य होता हा संजय. आणि त्यांनी दिव्य दृष्टी दिली होती संजयला, की एक शेवटचा प्रयत्न म्हणून ते येतात की धृतराष्ट्राला सांगतात की तू राजा आहेस आणि तू कोणत्याही क्षणी एक आज्ञा देऊन हे युद्ध थांबवू शकतोस, तू थांबव हा नरसंहार. तर धृतराष्ट्र काय ते ऐकत नाही. मग ते म्हणतात की जर का तू थांबवत नाहीस तर होणारा विनाश तू बघ. आणि मग ते संजयाला, मंत्री असतो ना त्यांचा आणि धृतराष्ट्राचा, आणि त्यांचा शिष्य असतो तो. तर त्यांना ती दिव्य दृष्टी देतात. आणि धृतराष्ट्राच्या अगदी महालात बसून आपण लाईव्ह कसं बघतो तसं संजय लाईव्ह बघून सगळं युद्धाविषयी सांगत असतात. ओके, हा घ्या बाताची पुढची स्लाइड. ओके, तर आता ह्या अध्यायाचं नाव अर्जुन विषाद योग आहे. अध्याय पहिला, कुरुक्षेत्राच्या युद्धस्थळावरच्या सैन्याचे निरीक्षण. हा घ्या माताजी पुढची स्लाइड, आपण आपला अध्याय सुरू करूया. आता आता ह्याला मी म्हंटल ना, कुरुक्षेत्राची लढाई लढण्यास अर्जुनाची अडचण होती. आपण समजून घेऊ हळूहळू काय अडचण होती त्याला. मग तो काय म्हणतो हे बघा, हे असं ह्या स्लाइड मध्ये दिसतं. हे म्हणजे तो जो
युद्धातलं सैन्य होतं ना समोरासमोर एकमेकांच्या उभं, असं समुद्रासारखं सैन्य पसरलेलं होतं. एवढं म्हणजे पृथ्वीवरच्या प्रत्येक राजाने ह्या युद्धामध्ये एकतर कौरवांच्या नाहीतर पांडवांच्या बाजूने युद्ध भाग घेतलाच होता. हा, त्यामुळे 18 औक्षणी हे असतं होतं ते सैन्य. तर आता ना मग तो अर्जुन काय म्हणतो, मधोमध रथ घ्या, मला पाहायचंय. मग आता ते जातात मध्ये, आणि त्याच्यानंतर आहे ना म्हणजे आपण ते बघू की त्याने कारण पण सांगितलेली आहेत की का मी युद्ध करणार नाही. आणि त्याच्यात ती कारण सांगून तो पूर्ण उद्याच्या अध्यायात आपण तो श्लोक बघू. तो सरळ कृष्णांना शरण जातो आणि म्हणतो, कृष्णा आता तुम्हीच मला मार्गदर्शन करा. तोपर्यंत पण कृष्ण काय बोलत नाहीत हा. जेव्हा तो शरण जातो आणि म्हणतो की तुम्ही मला मार्गदर्शन करा, तेव्हा 45 मिनिटात गीता, म्हणजे असं नाही आपण 18 दिवसात शिकणार आहोत. आणि खरं सांगू का तुम्हाला, हे खूप गहिर ज्ञान आहे. म्हणजे भगवद्गीता सोपी व्हावी म्हणून आपल्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, माणसांना समजावी म्हणून. ज्ञानेश्वरी सोपी करून तुकारामांनी तुकाराम गाथा लिहिली, किती आणि थोडी सोप्या भाषेत. आणि त्याच्यावर पण माणसं पीएचडी वगैरे करत असतात. एवढं गहिर ज्ञान आहे ते. हा, पण प्रत्यक्षात कृष्ण आणि अर्जुन यांचा हा संवाद फक्त 45 मिनिटाचा झालेला होता. कारण तिथे ऑलरेडी युद्ध सुरू होणार होतं. ती सिच्युएशन आली ना तुमच्या लक्षात, त्यामुळे 45 मिनिटांचा हा संभाषण आहे फक्त. ओके, चालेल. माताजी घ्या पुढची स्लाईड. तर हा, आता एक गोष्ट आहे, आपण गोष्टींच्याच माध्यमातून बघणार आहोत. हा, तुम्हाला मजा येईल त्यामुळे. तर आता तुम्हाला वाटणार ना, मग आम्ही शिकून का उपयोग, कृष्णाला थोडंच कळणार आहे, किंवा काय बाबा आम्हाला जमेल की नाही, असं वाटतं ना. तर ही गोष्ट आहे, कुठल्या पुराणात आहे मी ते आता विसरले. तर एक चिमणी असते काय, तिने ना समुद्राच्या काठी वाळूमध्ये ना अंडी घातलेली असतात. आणि काय होतं, एकदा असेच दिवस जातात असतात, मग एक दिवस भरतीचं पाणी येतं आणि ती अंडी असतात ना समुद्राच्या पाण्याबरोबर आत जातात समुद्रात, म्हणजे पाण्यात. तर ही चिमणी ना खूप आकांड तांडव करते, म्हणजे अंडी वाहून आत समुद्राबरोबर भांडायला लागते. ती समुद्राला सांगते, तू माझी हे परत दे म्हणून अंडी. तर समुद्र काय म्हणजे काय रिस्पॉन्सच नाही ना, कशाला देणार तो. मग ती खूप चिवचिवाट करत असते. मग शेवटी समुद्राला म्हणते की तू माझी अंडी परत नाही दिलीस ना, मी तोचीने पाणी असं बाहेर बाहेर टाकून तुला आटवून टाकणार. तर समुद्र मनात हसत असतो, आता ही काय करणार. पण ती वाट न बघताना ती तसं करायला पण सुरू करते. हा, मग वरुण आहेत ना, म्हणजे आकाशातून गरुड देव हे बघत असतात. वाहन आहेत ना, कृष्णांचं वाहन आहेत ना गरुड देव. तर गरुड हे बघत असतात आणि ते ती चिमणी अशी ना ते पाणी चोची चोचीने बाहेर टाकत असते, ते बघून ना ते खाली येतात आणि समुद्राला सांगतात की तू त्या चिमणीची अंडी दे. समुद्र गडबडीने प्रकट होतात आणि म्हणतात की म्हणजे म्हणतात गरुड की तू ती अंडी तिची परत दे, तिने नाही आटवलं तरी मी तुला आटवून टाकेन म्हणून. मग त्याबरोबर आहे ना समुद्र तिची अंडी परत देतात. तर त्यामुळे आपले छोटेसे पण प्रयत्न ना कुणाला नको कळू देत, पण कृष्णांना कळत असतात. त्यामुळे ती काळजी करू नका की हे कळेल का कोणाला, कृष्णांना कळत असेल का, त्यांचं लक्ष असेल का, ते सगळीकडे आहेत. त्यामुळे कुणा दुसऱ्यासाठी नाही, तू कृष्णांसाठी करायचं, आपण त्यांना कळतं. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आपले छोटेसे पण प्रयत्न त्यांना कळत असतात. ओके, तर आता आहे ना हे हे बघा, म्हणजे भगवद्गीता अर्जुनाचं निमित्त करून कृष्णाने सांगितलेली आहे. मग आता पुन्हा असं होईल ना की कृष्णाने अर्जुनाला सांगितलीये, बुवा आम्ही का ऐकावी, आमचा काय संबंध. तर तसं नाहीये. अर्जुनाच्या ज्या अर्जुन ज्या परिस्थितीत होता तशा परिस्थितीत आपण पण बरेचदा सापडतो की आता काय करू. म्हणजे आपल्याला निर्णय घेता येत नाही, कधी कधी कन्फ्यूज होतो, किंवा करायलाच असतं, गरजेचं असतं, पण करावं वाटत नसतं, असं वगैरे. अशा म्हणजे अर्जुनासारख्या सिच्युएशन मध्ये आपण बरेचदा येत असतो, तेवढ्या मोठ्या नाही तरी छोट्या मोठ्या तरी. त्यामुळे अर्जुनाचं निमित्त करून गीता ही कृष्णाने सर्वांसाठी सांगितलेली आहे. पहिले श्रोते अर्जुन आहेत, पण ती सगळ्यांसाठी सांगितलेली आहे. हा, त्याचं निमित्त करून. ओके, माताजी पुढची स्लाइड घ्या.
आता ना गीता महात्म्य तुम्ही युट्यूबवर वगैरे नक्की ऐका. गीता महात्म्य टाईप केलात तर याल. आता आपल्याला वेळ पुरत नाही, त्यामुळे मी हे सगळे श्लोक वाचत नाही. हे गीतेचं महात्म्य सांगितलेलं आहे की बघा, भक्ती आणि नियमित मनाने वाचल्यास एखाद्याला दिव्य निवास मिळेल वैकुंठाप्रमाणे, म्हणजे वैकुंठात वगैरे. हा, पण आपण आता हे तुम्ही नंतर ना रेकॉर्डिंग येतील तेव्हा हे वाचा सगळं. ओके. आता जी पुढची स्लाइड घ्या. हे खूप, आणि जेव्हा कधी घरात गीता वाचलात ना, तर शेवटी गीता महात्म्य वाचावं. हा, मागची घ्या, मागची स्लाइड. आपला श्लोक आपल्याला फक्त हा 6वा श्लोक आहे बघा. ही सर्व उपनिषदांचे सार असलेले हे गीतोपनिषद भगवद्गीता गायीसारखं आहे. म्हणजे भगवद्गीता काय आहे? गाय आहे. ग्वाल बाला, म्हणजे ज्या गाय कोण सांभाळतं, तिचं भरण पोषण कोण करतंय? गोपाळ कोण आहे? कृष्ण आहे. आता गायीचं वासरू कोण आहे? अर्जुन आहे. आपण आहोत. आपण अर्जुन हे वासरू आहोत. मग आपल्यासाठी गीतामृत, गाईचं दूध असतं ना, तसं ह्या गीतेचं दूध, अमृत, ही गीतेचा अर्थ, हे गीतामृत आपल्याला कोण देणार आहे? तर गोपाल, म्हणजे जो गाय पाळतो तोच काढतो ना. तर कृष्णाने आपल्यासाठी, म्हणजे अर्जुनासाठी, आपल्यासाठी हे गीतामृत दिलेलं आहे. हा, गीतेचा हा अर्थ आपल्याला दिलेला आहे. हा 6वा श्लोक आपल्याला आता इथे बघायचा आहे. ओके. तुम्ही नंतर वाचा. 7व्यात पण छान सांगितलेलं आहे की एकच शास्त्र, एकच देव, हे सगळं. ओके. हा, घ्या बाताजी पुढची स्लाइड. तर आपण हे सगळे विषय शिकतो, सायन्स शिकतो, सोशल सायन्स म्हणजे जॉग्राफी, हिस्ट्री, असं बरंच शिकतो. पण आपल्याला आहे ना, जीवनाचं ज्ञान कोण देत नाही. मी का आलो इथे? आता एक क्षुल्लक विचार करा. तसा हा प्रश्न कोणाला पडत नाही, पडायला हवा की आपण का आलो इथे. एकट्या आपल्या म्हणजे नाही आलो असतो आपण इथे, तर काय पृथ्वीवर काय खूप फरक पडला नसता. पण तरी पण आलो. मग मी का आलो वगैरे. तर हे जीवनाचे प्रश्न आहेत ना, ते गीता आपल्याला शिकवते बघा. हा, तर आपण आता त्याचा अभ्यास करूया. हे कुठलेही विषय आपल्याला मनुष्य जीवनाचं ज्ञान देत नाहीत. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर अर्जुन विषाद योग अध्यायाचं नाव आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. तो बघा, अर्जुन आहे ना, आणि कृष्णांना शरणागत गेलेला आहे. तर आता हे ते सिच्युएशन आहे की दोन्ही बाजूला युद्धाच्या साठी सैनिक उभे आहेत आणि बरोबर मध्ये अर्जुनाचा रथ आहे. ओके. आता बघूया हा ह्याच्यावरच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत ह्या. आता वरती काय कोण आहे? आता तू कौस्तुभ सांग, तुला काय वाटतं? अं, हे वरती कोण असणार आहे? हा, म्हणजे आवाज तुझा जरा हे झाला, ब्लर्ड होत. पण धृतराष्ट्र. धृतराष्ट्र. हा, धृतराष्ट्र. ते धृतराष्ट्र आहेत. मधी कोण आहे? अर्जुन. अर्जुन. आणि खाली हा कोण असेल वाटतं तुला? तो दुर्योधन आहे. खाली आहे ना. मग संजय. हा धृतराष्ट्र, दुर्योधन आहे, तो खाली आहे. आता हे जे धृतराष्ट्र आहे ना, ते बघ असे विचार करतायत, काय झालं असणार, काय झालं असणार तिथे, जिंकलो असो काय आपण, असं म्हणजे काही झालं तरी हस्तिनापूर साम्राज्य आम्हाला मिळालंच पाहिजे. ओके. आता मध्ये अर्जुन आहेत, ते दुःखात बुडालेले आहेत. मी म्हंटल ना की असे सगळ्यांबरोबर त्यांना युद्ध नाही करायचंय. म्हणजे स्वकीयांबरोबर युद्ध करून मिळणारं राज्य नको, असं ते शुद्ध भक्त होते, मनाला त्रास होत होता. हा, आणि हा खाली दुर्योधन आहे. त्याचा श्लोक बघू आपण. तो कायम, दुर्योधन कायम अँगर, रागातच, कायम रागात. तर तिथे तो ह्यांना सांगायला गेलेला असतो, गुरु द्रोणांना. तो श्लोक बघू आपण. हा, घ्या माता. तर एकाच देखाव्यावर ह्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत की धृतराष्ट्राला पुढे काय होईल, कसं तरी हस्तिनापूर साम्राज्य मिळावं ह्याची चिंता. अर्जुनाला की एवढा नरसंहार नको, युद्ध एका राज्यासाठी नको असं वाटणं. राजा होता, प्रजेची काळजी होती. त्याच्यानंतर खाली दुर्योधन, तो कायम रागातच. आता हा पहिला श्लोक आहे. माताजी वाचा तुम्ही हे सगळं. हरे हा, कृष्ण. हरे कृष्ण. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवा चैव किम कुर्वत संजय. हरे कृष्ण. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र त्या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या व पांडूच्या पुत्राने काय केले? हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर हे बघा, हा
हा पहिला श्लोक आहे. नंतर म्हणायला मी शिकवते तुला. तर धृतराष्ट्र उवाच, सुरुवातच गीतेची धृतराष्ट्राच्या ह्या श्लोकाने, त्यांनी बोललेल्या श्लोकाने सुरुवात झाली आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, हा पत्ता सांगितलेला आहे. कुठं आहे सुरू हे सगळं? तर कुरुक्षेत्रावर सुरू आहे. आणि कुरुक्षेत्राला काय म्हणायची? धर्मक्षेत्र पण म्हणायची. का म्हणायची? तर तिथे वर्ष नाही, युगानुयुग ती पवित्र भूमी होती. आणि तिथं आहे ना, पवित्र अशी यज्ञ आणि धार्मिक कार्य चालायची. त्यामुळे तिला पवित्र भूमी होती, तिला धर्मक्षेत्र म्हणायची. हा, तर धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरही सुरू होतं युद्ध. ओके. मग आता इथे काय म्हणतोय ते, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? हा, आता इथे बघा, हा श्लोक आपल्याला बरंच काय काय सांगतो. काय म्हणतोय बघा तो, की माझ्या, म्हणजे आधी युयुत्सवा म्हणजे युद्धाला उत्सुक असणारे. तर म्हणजे युद्धाची इच्छा असणाऱ्या म्हणजे ते युद्ध करायला एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं, की कुर्वत काय केलं, तर माझ्या आणि पांडूची पुत्र. पुढची स्लाइड घ्या माताजी. आता खर तर कौरव म्हणजे काय, कुरुवंश, ह्यांचा वंश काय होता, कुरुवंश. मग कुरुवंशातले ते कौरव. मग आता पांडवाचे झाले तरी ते पण कुरुवंशातलीच मुलं होती, म्हणजे ती पण कौरवच होतीत ना. असं नाही की त्यांचा तो वंश नव्हता, ती पण त्याच कुरुवंशातली होती. त्यांचे वडील कोण, पांडू, पांडू महाराज पण त्याच कुरुवंशातले होते. पण हा जो धृतराष्ट्र होता ना, तो नेहमी, म्हणजे ती मुलं झालीत ना तेव्हापासनं त्या स्वतःच्या मुलांना कौरव म्हणायचा. म्हणजे कुरुवंशातली ती कौरव. आणि ते भावाची जे 5 मुलगे होते ना, त्यांना मात्र पांडूची ते पांडव, म्हणजे त्यांना वेगळं पाडायचा. कुरुवंशाचा पण अधिकार देत नव्हता तो, की नाही ही मुलं पांडूची मुलं, माझी मुलं तेवढी कुरुवंशाची मुलं, आणि ही मुलं आहेत ही पांडूची मुलं म्हणजे पांडव. असं. म्हणजे आता इथे त्यांनी दूध उकळताना दाखवलंय बघा. तर उकळत्या दुधात तुम्ही असा अर्धा लिंबू पिळलात तर काय होतं, पटकन दूध फाटतं आणि पनीर एका बाजूला होतं आणि पाणी वेगळं बनतं. तर हा असा होता बघा, त्याने ना हे असं माझी मुलं आणि पांडूची मुलं असं करून म्हणजे दही, त्याचं दूध फाटल्यासारखं केलं होतं, त्यांना वेगळं पाडलं होतं. एका बाजूला कौरव, एका बाजूला पांडव. आता की मग कुर्वत, इथं ह्यांनी रसगुल्ले बनवलेत. आता पुढे काय होतं आपण बघूया. आणि हा श्लोक आपल्याला बरंच काय काय सांगतो, की कसा होता हा धृतराष्ट्र. लहानपणापासून दुर्योधनाच्या प्रत्येक चुकीकडे दुर्लक्ष केलं होतं. त्याने भीमावर विषप्रयोग केला, त्याने द्रौपदीचा भर सभेत एवढा अपमान केला. पुन्हा ती द्युत क्रीडा असते ती ती पण कपट करूनच जिंकली होती. त्यांचं इंद्रप्रस्थ राज्य कपट करून अशा काढून घेतलं. म्हणजे अशा भयंकर चुका. पण कधीही तो काही बोलला नाही दुर्योधनाला. फक्त एकच त्याला माहित होतं, की हस्तिनापूर साम्राज्य आपल्याला मिळायला हवं. काही झालं तरी हस्तिनापूर साम्राज्य माझं आहे, माझंच राहायला पाहिजे, असं होतं ते. हा, तर त्यासाठी ह्या माझी मुलं आणि पांडूची मुलं, त्यांना कधी आपलं पण मानलं नव्हतं. म्हणजे एक काका होते, जी 5 मुलं छोटी छोटी होती, व ती मुलं पण त्यांची नव्हतीत का? हा, पण त्यांनी कधी वागवलं नाही तसं, की ही आपल्या भावाची म्हणजे आपलीच मुलं आहेत. आणि विरुद्ध बाजूला हे पांडव होते बघा, किती प्रेमळ. त्यांनी कधीही, तुम्ही महाभारत कधीही बघा, अगदी युद्ध झाल्यानंतर सुद्धा कधीही त्यांच्या मनात इतकासा सुद्धा या कौरवांविषयी, ह्या धृतराष्ट्राविषयी एवढस सुद्धा अढीन वगैरे असा द्वेष नव्हता. ते किती प्रेमळ होते. पण हे त्या विरुद्ध बाजूला ही होती, ज्यांनी कधी त्यांना आपलं मानलंच नाही. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. तर अशी ही, बघूया पुढचं. आता वाचा माताजी. हरे कृष्ण. संजय म्हणाला, हे राजन, पांडूच्या मुलांनी सैन्याची रणनीती पाहून राजा दुर्योधन आपल्या गुरुकडे गेला आणि हे शब्द बोलला, हे आचार्य, पांडुपुत्रांची विशाल सैन्य पहा. आपल्या कुशल ज्ञानी शिष्य द्रुपद पुत्राने इतक्या कुशलतेने आयोजित केले आहे. हरे कृष्ण. आता कसं आहे माहित आहे,
अ, ती प्रत्येकाची एक म्हणजे रचना केली जायची त्या काळी. तुम्ही ते ग्रंथ वाचाल तर ना तुम्हाला थोडं कळेल की प्रत्येक सेनापती आपल्या आपल्या सैन्याची रचना करायचा, की आपण आज ही रचना, म्हणजे ती रणनीती असायची की ह्या रचनेत आपण शत्रूवर हल्ला वगैरे करणार. मग पांडवांचा सेनापती कोण होता? दृष्टद्युम्न. हा, तर ती सगळं बघितलं न त्याने, आणि हा जो आहे ना, म्हणजे ह्याने विचारलं ना काय चाललंय युद्ध क्षेत्रावर, तर तो संजय सांगतोय की हा दुर्योधन आहे ना, सैन्याची रणनीती बघून आहे ना, त्यांचे गुरु कोण? द्रोणाचार्य. त्या द्रोणाचार्यांकडे जातो आणि त्यांना काय म्हणतो बघा. खरं तर अगदी युद्ध सुरू व्हायला आलेलं असतं. दुर्योधन तसा बघायला गेला तर राजाच होता. हा, जर मी धृतराष्ट्राचं काय कोण ऐकत नसतं ना, ह्याच्याच हातात सगळं होतं. अशा सिच्युएशनला त्याने म्हणजे गुरु द्रोणांकडे जायची काही आवश्यकता नव्हती. विश्वास हवा ना, आपले गुरु आपल्यासाठी पण चांगलंच करणार आहेत. पण हा होता कसा? नुसतं राज्य आणि सगळ्यांवर राग, माझं आहे सगळं. म्हणजे त्याला ते जाणीव करून द्यायची असते, तुम्ही माझ्या जीवावर जगताय असं थोडंफार. मग तो तिथे जातो आणि त्यांना काय म्हणतो बघा, हे करण्याची आवश्यकता नव्हती पण जातो आणि काय म्हणतो की म्हणजे त्याला सांगायचं काय असतं, हा दृष्टद्युम्न कुणाचा मुलगा असतो? तर राजा द्रुपद. आता ती गोष्ट 2 मिनिटात सांगते. राजा द्रुपद आणि गुरु द्रोण हे मित्र असतात, पण काही अपमान वगैरे होतात त्यांचे, आणि ती एक गोष्ट आहे. पण होतं काय, हे राजा द्रुपद असतात ना, ते एक यज्ञ करतात. तो यज्ञ ते कशासाठी करतात? तर मला असा मुलगा द्या म्हणतात की जो गुरु द्रोणांना मारू शकेल. अपमानाचा बदला घ्यायचा असतो. आणि त्या यज्ञातनं द्रौपदी आणि दृष्टद्युम्न आणि आणि एक शिखंडी, ते तिघं येतात बाहेर. म्हणजे मग ह्याचा अर्थ काय? दृष्टद्युम्नचा जन्म का झालाय? तर गुरु द्रोणांना मारण्यासाठी. पण तरी पण ते राजा द्रुपद असतात ना, ते शस्त्रविद्या शिकायला त्यांना गुरु द्रोणांकडे पाठवतात. हा, दृष्टद्युम्नला. आणि द्रोण पण गुरु तर गुरु, शिष्य आलाय ना तर ज्ञान देणार. ते पण सारं शस्त्रास्त्राचं ज्ञान त्या दृष्टद्युम्नला देतात. हा, म्हणून तो आलाय की आता बघा बघा, तो तुम्ही जे शिकवलत ना, तुम्हाला माहित होतं की त्याचा जन्म तुम्हाला मारायसाठी झालाय, तरी पण तुम्ही त्याला पूर्ण ज्ञान दिलं आणि तो आता तुमच्या विरुद्धच वापरतोय. बघा इकडे की पांडुपुत्रांची विशाल सैन्य पहा, आपल्या कुशल ज्ञानी शिष्य, म्हणजे तुमच्या कुशल ज्ञानी शिष्य द्रुपद पुत्राने किती कुशलतेने आयोजित केलेलं आहे, ते तो सांगायला आलाय की तुम्ही त्याला ज्ञान दिलं, आता तो तुमच्या विरुद्ध वापरतोय. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. असा सतत रागात असतो तो, त्याचा चेहरा बघा, सतत अँगर, तो गर्व की हे सगळं माझं आहे, सत्ता माझ्या हातात आहे. ओके, वाचा माताजी. हरे कृष्ण. सघोषोधात्र राष्ट्राणा हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथ्वी चैव तुमुलो भय अनुनादयन्. हरे कृष्ण. हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वी दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदये विदीर्ण झाली. हरे कृष्णा. हरे कृष्णा. तर हे बघा, हा आता हा श्लोक आहे ना, पहिल्यांदा इथे तुम्ही गीता वाचाल ना, तर प्रत्येकाच्या शंखाचं नाव वगैरे पण दिलेलं आहे. हा, अर्जुनाचा देवदत्त, कृष्णांचा पंचजन्य, असे ज्याने त्याने आपले आपले शंख वाजवले. तर ना, हा आकाशात हा ध्वनी वाढतच गेला, वाढतच गेला. ओके, मग आता हे काय म्हणतात बघा, विविध प्रकारचा शंखनिनाद वाढत गेला. ठीक आहे, वाढत गेला. या निनादाने आकाश आणि पृथ्वी दुमदुमून गेले. तो आवाज भरून राहिला, असं म्हणतात. आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण झाली. हे आपण लक्ष द्यायचंय की म्हणजे हे पांडवांच्या बाजूचे शंख आहेत. आता धृतराष्ट्र पुत्रांची हृदये विदीर्ण म्हणजे काय असतं माहित आहे? भीती वाटणं. पण नुसती भीती नाही, विदीर्ण म्हणजे भयंकर भीती वाटणं. हा, त्यांनी भीती हा शब्द वापरलेला नाही, विदीर्ण झाली. म्हणजे असं धस्स झालं असं. मग का झालं असेल? आता तुम्हाला त्याचं उदाहरण सांगायला हवं. आता तुम्ही रस्त्यावरून चाललाय, एक पोलिसांची गाडी सायरन वाजवत एका चोराच्या पाठलाग करत गेली तुमच्या शेजारी, तर आपण काय विचार करू? हा बाबा, पोलीस कुठल्या तरी चोराला धरण्यासाठी गेले.
ओके, असाच आपण विचार करू, आपण रस्त्यावर चालत राहू. पण जो चोर असणार ना, चोर, त्या सायरन ऐकून त्याचं हृदय विदीर्ण होणार. हा, तसं ह्या धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झालीत. का झाली असतील सांगा? बाकी कोणाची झाली नाही, त्यांनी तिथे स्पेशल दिलेले आहेत, धृतराष्ट्र पुत्रांची हृदय विदीर्ण झाली. हा, का झाली? कारण अधर्माच्या बाजूने होती. त्यांना माहित होतं की आपण, एवढी बुद्धी तर त्यांना पण होती, आपण हे करतोय चांगलं नाही करत आहे, अधर्माच्या बाजूने आहोत आपण, म्हणून त्यांची हृदये विदीर्ण झाली. जसं चोराचं होतं, कारण चोरी केलेली असते ना. घ्या माताजी पुढची स्लाईड. आता ना, ह्या ही 5 कारणं अर्जुनाने कृष्णाला सांगितलेली आहेत की का बाबा मी युद्ध करणार नाही. म्हणजे हे का, आपण गीता आपल्याला जीवनाचं ज्ञान देते. हा, तुमच्यात लीडरशिप, एकाग्रता हे सगळं वाढवते. तर पहिला आधी गीते अर्जुनाकडून हे शिका की अर्जुनाला दुःख होत होतं, काहीतरी अडचण येत होती, तर अर्जुनाने ती शोधली. त्याने ऍटलिस्ट कारण तरी कृष्णाला सांगितलीत की ही कारण आहेत म्हणून मी युद्ध करणार नाही. आपल्याला कसं असतं ना, मुळात स्वतः प्रॉब्लेम बरेचदा नसतात, पण असले तर ते ओळखता पण येत नाहीत. त्यासाठी स्वतःचे प्रॉब्लेम, म्हणजे अभ्यास करताना मला हा चॅप्टर कळत नाहीये, मला हा विषय कठीण जातोय, तर ते शोधा की मला मुख्य प्रॉब्लेम आहे काय. तो असेल, तो मिळाला एकदा प्रॉब्लेम, म्हणजे अडचण काय कळेल, तर तुम्ही त्याच्यावरचं उत्तर पण शोधाल, मार्गदर्शन घ्याल, क्लासेस लावाल, काहीतरी कराल, आई वडिलांशी, गुरूंशी म्हणजे शिक्षकांशी बोलाल. तर अर्जुनाकडून हे शिका की आधी मुख्य दुःखाचं कारण शोधा. मी दुःखी आहे, मी दुःखी आहे करत बसाल तर मदत कोण कशी करेल. हम्म. तर आता अर्जुनाने सांगितलेली कारण बघूया. पहिलं, 5 कारण लक्षात ठेवा हा तुम्ही. आणि अरे बापरे, मी सांगायला विसरली, वही पेन घेऊन बसत चला. तुम्हाला जे महत्वाचं वाटतं ते लिहून पण घेत चला. हा, तर ही पहिली 5 कारण लक्षात ठेवा की दया, आनंददायी, पाप, पारिवारिक परंपरा आणि असमंजस, ही 5 कारण सांगितली. आता आपण एक काय मागोमाग एक बघूया. आता त्याची पुढची स्लाइड घ्या. ते बघा, त्याच्या डोळ्यात अश्रू आलेत. आता त्याला करुणा वाटत होती, दया, की का बरं आपण एका हस्तिनापूर साम्राज्यासाठी आपल्याला मिळावं ते, म्हणून आपण एवढा मोठा युद्ध सुरू करायचा आणि ज्याच्यामध्ये खूप लोक वीरगतीला प्राप्त होणं, म्हणजे खूप लोकांचा मृत्यू, सैनिकांचा मृत्यू होणार होता ना. त्याला आतून शुद्ध भक्त होता, आतून वाईट वाटत होतं की त्यापेक्षा असं करूया का, आपण हे युद्धच नको लढूया, नकोच ते राज्य, किंवा मग बाकीच्यांचे तर प्राण वाचतील, अशी दया येत होती, करुणा. घ्या माताजी पुढची स्लाइड. त्याला हे बघा, कुठलंही काम करताना ना तुम्हाला आनंद वाटायला हवा, तर ते काम करण्यात चांगलं होईल, उत्कृष्ट होईल ते काम. हा, आनंद हवा ना मिळायला त्याच्यामध्ये. तर तो काय म्हणत होता, असं युद्ध करून जे राज्य मिळणार त्यात मला कुठल्याही प्रकारचा आनंद मिळणार नाही. स्वकीयांना मारणार आहे मी, त्याच्यासाठी माझे गुरु, माझे आजोबा, माझे भाऊ ह्यांना मारणारचं आणि मग राज्य मिळवायचं, मला त्यात आनंद मिळत नाहीये. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. पाप, त्याचं काय म्हणणं होतं, एका राज्यासाठी फक्त मी गुरु हत्या, स्वकीयांच्या हत्या, अशी पाप घेऊ का माझ्या डोक्यावर. मला मला नको, म्हणजे पाप लागणार मला, गुरु हत्येचं वगैरे पाप घेऊ का मी एका राज्यासाठी, नाही म्हणतो, मला नाही घ्यायचंय ते डोक्यावर. हा, घ्या माताजी. तो बघा, तो आता चोरी करतोय, हा पण चोरी करतोय, ही वाईट कर्म आहे, त्याचे तुम्हाला पाप फळ, म्हणजे ती फळं मिळतात ना. तो म्हणत असतो मला नको आहे ती पाप, मला नको आहे माझ्या डोक्यावर. घ्या माताजी पुढची स्लाईड. पारिवारिक परंपरा, आता इथे ना तिथे कसे होते, त्या काळी फक्त पुरुष लढायचे आणि बऱ्यापैकी कौरव काय पांडव काय दोन्हीकडचे सैनिक मारले जाणार होते. आणि उरणार कोण होते घरात, छोटी मुलं, स्त्रिया आणि अतिशय वृद्ध माणसं.
अशी उरणार होती पाठीमागे. मग प्रत्येक घराचं असतात ना, घराच्या परंपरा असतात. काही परंपरेने आलेलं ज्ञान असतं बघा त्यांच्याकडे. म्हणजे कोण काही वस्तू बनवू शकतं, कोण वनौषधी वगैरे देऊ शकत होतं. असं प्रत्येक घराण्यांची वगैरे वेगवेगळ्या चालीरीती आणि त्यांच्याकडे वेगवेगळी ज्ञान होतीत ना. मग त्याचं काय म्हणणं होतं, की करते सवरते पुरुष जाणार होते. अतिशय वृद्ध आणि त्याच्यानंतर स्त्रिया आणि लहान मुलं एवढीच शिल्लक राहणार होती. मग ह्यांना वळण कोण लावणार? त्या पारिवारिक परंपरा पुढे चालवणार कोण? ते ज्ञान, त्या परंपरा ह्या पुढे जाणार नाहीत ना. ते बघा, म्हणजे तो राजा होता, त्याला प्रजेची किती काळजी होती, कुठल्या कुठल्या अंगाने बघा, की ते त्याला काळजी वाटत असते. ह्या मुलांना संस्कार कोण देणार, कसं ह्या वृद्धांचा, ह्या स्त्रियांचा सांभाळ कोण करणार? असं. मग ते सगळी एक फॅमिली सिस्टीम खंडित होणार. घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि असमंजस मध्ये पडलोय. मग तो स्पष्ट सांगतो की मला आहे ना, बरोबर काय आणि चूक काय हेच कळत नाहीये. मी काय करू आणि ह्यातलं चूक कुठलं आहे, बरोबर कुठलं आहे, असं मी म्हणजे मी निर्णय नाही घेऊ शकत आहे. मी असं असमंजस मध्ये सापडलोय. म्हणजे काय म्हणतात ते असं, हा, मग मी निर्णय नाही घेऊ शकत आहे, घेऊ शकत. काय करू सांगा, कळत नाहीये मला मी काय करू. हा, ही 5 कारणं सांगितली की म्हणून मी युद्ध करणार नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता ह्याची उत्तरं आहेत ना, ती ह्या अध्यायात नाहीत, उद्यापासनं कृष्णाने दिलेली आहेत उत्तरं. आज कृष्ण काही नाही बोलले, ही पार्श्वभूमी आहे. गीता खरी उद्यापासनं सुरू होते. हा, आता ह्याच अध्यायात आपल्याला अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं सापडतात. हा का होणार होता, तिथे पक्क होतं की पहिल्या अध्यायापासूनच, पहिल्या श्लोकातच पहिलं कारण सापडतं आपल्याला, की तिथं विजय हा अर्जुनाचाच म्हणजे पांडवांचाच होणार होता. ही 9 कारणं पण लक्षात ठेवा. हा, धर्मक्षेत्र होतं. मी तुम्हाला सांगितलं ना, कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हणायची, आजही म्हणतात. ती पवित्र भूमी होती आणि तिथं सत्याचा, धर्माचाच विजय होणार होता. त्याच्यानंतर दिव्य रथ. दिव्य रथ आहे ना, हा रथ अग्निदेवानी अर्जुनाला दिलेला, तो दिव्य रथ होता, विजयी रथ होता. ओके. कपिध्वजा. कपिध्वजा म्हणजे अर्जुनाच्या ध्वजाचा जो रथाचा जो ध्वज होता ना, त्याच्यावर हनुमान स्वतः होते. त्याला कपिध्वजा म्हणतात. दिसतायत बघा तिथं. हा, तर हनुमान स्वतः त्या ध्वजावर होते. आणि रामायणामध्ये पण तुम्ही बघितलेलं आहे, हनुमानानीच किती ते युद्ध जिंकण्यासाठी मदत केलेली होती. तसे इथं पण अर्जुनाला नक्कीच ते मदत करणार होते आणि हनुमान बरोबर होते, त्यामुळे विजय तर निश्चित होता. शंखनाद. शंखनादाचा तो श्लोक बघितला ना, कशी त्यांची हृदय विदीर्ण झाली, कारण अधर्माच्या बाजूने होती. त्याच्यानंतर अर्जुनाच्या धनुष्याला काय, हरे कृष्ण माताजी, तुम्ही हँग झाला. कौस, तू माझा आवाज येतोय का? येतो ना? त्या होतील परत जॉईन. सॉरी हा, काय माहिती अचानकच बाहेर आले मी मीटिंग हा हा. मधून, इंटरनेटचा प्रॉब्लेम. तर ना, हा अर्जुनाचा गांडीव धनुष्य पण कसा होता, वेगवेगळ्या अस्त्र शस्त्रांनी असा ससज्ज असा तो हे होता धनुष्य त्याच्याकडे. त्याने वनवासातला वेळ सुद्धा फुकट घालवला नव्हता. शिवजींना प्रसन्न करून त्यांच्याकडनं पाशुपतास्त्र घेतलं होतं, इंद्राकडनं घेतलं होतं त्याची अस्त्र, असं म्हणजे खूप चांगल्या अस्त्रशस्त्रांनी सज्ज होता. त्यक्त जीविता म्हणजे प्राण देण्यासाठी तयार असणारे योद्धे होते तिथे. मोक्षदा एकादशी. हे युद्ध सुरू झालं तो दिवस मोक्षदा एकादशीचा पुण्यवान दिवस होता, शुभ असा. त्यामुळे धर्माचीच विजय होणार होती. भाग्यलक्ष्मी. तर हे बघा, तिथं कृष्ण होते. कृष्ण जिथे, तिथं भाग्यलक्ष्मी असतात. हा, जिथे कृष्ण तिथे भाग्य असतं. त्यामुळे भाग्यलक्ष्मी स्वतः असल्यामुळे विजय निश्चित होता. आणि मुख्य म्हणजे 9वं कारण ऋषिकेश. कृष्णांचं नाव काय आहे, एक नाव ऋषिकेश, इंद्रियांचे स्वामी म्हणजे ऋषिकेश. मग जिथे कृष्ण आहेत
तिथंच विजय, तिथंच म्हणजे धर्म, सगळं काही तिथंच. त्यामुळे कृष्ण जिथे तिथेच विजय. तर अर्जुनाच्या विजयाची 9 कारणे. घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, आता भगवद्गीता पुढच्या 18 अध्यायांमध्ये ना आपण 5 विषय बघणार आहोत. आपल्याला भगवद्गीता 5 विषयांचं ज्ञान देते. ईश्वर म्हणजे ईश्वर कोणाला म्हणायचं, कोण आहेत, काय. जीव म्हणजे आपण. प्रकृती म्हणजे आपल्या आजूबाजूची. काळ, आपण म्हणतो ना आपण काळे, आता आपण पण थोडस रनिंग म्हणजे 10 मिनिटं लेटच झालोय. उद्यापासून एका तास, हे जरा पहिले 7-8 अध्याय आहेत ना, एका तासात होत नाहीत पूर्ण. तर पण काळाने आपण सगळे बांधले गेलेलो आहोत. तर काळ, हम्म, आणि कर्म, आपण जे काही क्रिया करतो त्या सगळ्या आपल्या कर्म म्हणून गणल्या जातात. तर गीता आपल्याला ह्या 5 विषयांचं ज्ञान देते. ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. घ्या माताजी पुढची स्लाईड. आपल्याला व्यवस्थित कळणार गीतेमधून हे 5 गोष्टी. आता आजच्या अध्यायाचा संदेश आपण काय शिकलो? भगवद्गीता आपल्या जीवनाचं पुस्तक आहे. गीतेचे 5 विषय बघितले, आत्ताच बघितले. ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. अर्जुनाच्या विलापाची म्हणजे दुःखाची 5 कारणं बघितली. विजयाची 9 कारणं बघितली. ओके माताजी पुढची स्लाईड घ्या. ती आपण कंटिन्यू बघतच राहणार आहोत. ओके, झाला आजचा अध्याय. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. चालेल माताजी, रेकॉर्डिंग स्टॉप करा.